लोणंदच्या कोलाटी समाजाच्या वतीने रायगड जिल्ह्यातील रोहा येथील पवित्र श्री दहावीर महाराज ट्रस्ट मंदिरात रोहा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा कुमारी वनश्री समीर शेडगे यांचा सत्कार करण्यात आला। परंपरेनुसार दरवर्षी लोणंद येथील कोलाटी समाज दहावीर देवस्थानला भेट देत असतो। याच श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आयोजित कार्यक्रमात नगराध्यक्षा वनश्री शेडगे, उपनगराध्यक्ष अहमद शेठ दर्जी, माजी नगराध्यक्ष समीर शेडगे तसेच नगरसेवक अजित मोरे यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला। यावेळी दहावीर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देशमुख, उपाध्यक्ष नितीन परब, मकरंद बारटक्के, संदीप सरपळे, महेश सरदार तसेच देवस्थानचे पुजारी, कर्मचारी आणि सेवेकरी यांचाही समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला। मंदिर परिसरात उत्साहाचे आणि आपुलकीचे वातावरण यावेळी पाहायला मिळाले। या कार्यक्रमाला लोणंद कोलाटी समाजाचे गणेश माळी, मनोज लाके, वैजनाथ गाडे, रघुनाथ जावळेकर, रवींद्र लाके, शंकर लाके, अमोल लाके, मिठू लाके, तेजस गाडे, रोहन माळी, सनी माळी, अभिषेक माळी, रत्ना माळी, मुक्ता लाके, दिलीप औंधकर, रमेश जावळेकर, आनंद जावळेकर, उमेश माळी, नितीन गाडे, गणेश गाडे, नारायण माळी, अशोक माळी यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना नगराध्यक्षा वनश्री शेडगे म्हणाल्या की सर्वप्रथम तर मी तुमचे आभार मानते की तुम्ही आमचा सत्कार केला। आणि म्हणजे मला अशी एवढी पण कल्पना नव्हती की तुम्ही येत आहे, मला माहिती होतं, पण तुमची परंपरा एवढी 200 वर्षापूर्वीची आहे ती आम्हाला कल्पना नव्हती। आणि सर्वप्रथम मी तुमचे आमच्या दहावीर नगरीत स्वागत पण करते आणि तुम्ही लोणंदला बोलवलं तर आम्ही सगळे येऊ नक्कीच। आणि जे काही तुम्हाला सहकार्य लागेल ते येणाऱ्या काळात करायचा नक्की प्रयत्न करू। नितीन काका असताना, माझे पप्पा असताना, अमित शेठ असताना मला वेगळं सांगायची गरज नाही आहे, पण मी बोलते म्हणून त्यांच्या सगळ्यांकडून सांगते की ते तर एवढ्या वर्ष करतच आलेले आहेत, त्यांना धरूनच आज तुम्हाला जे जे काही लागेल ते आपण करण्याचा येणाऱ्या काळात नक्की प्रयत्न करू। तुमचं प्रेम रोहा नगरीवर असंच राहू दे आणि तुमचे आशीर्वाद देखील आमच्या सगळ्यांवर असेच राहू दे आणि दहावीर महाराजांची कृपादृष्टी तुमच्या सगळ्या समाजावर आणि तुमची समाज उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच आज रविवाराच्या दिवशी दहावीर महाराजांची प्रार्थना।